भंडारा जिल्ह्यातील गड ग्रामपंचायत निमगाव पागोरा येथे प्लास्टिक कंपनीच्या प्रस्तावित उभारणीविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी तहकूब ग्रामसभा घेण्यात आली। या ग्रामसभेत प्लास्टिक कंपनीच्या विरोधात ग्रामस्थांनी जोरदार आवाज उठवत भर पावसातही ठिय्या घातला। पागोरा गावातील शाळेजवळच प्लास्टिक कंपनी उभारली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। विशेष म्हणजे ग्रामपंचायत सदस्य सौ तिलोत्तमा चौधरी यांनी या कंपनीबाबत कोणतीही माहिती नसल्याचा दावा समोर आल्याने ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। गावकऱ्यांना विश्वासात न घेता कंपनीला ग्रामपंचायतने एनओसी दिली कशी असा थेट सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। त्यामुळे ग्रामसभेत वातावरण चांगलेच तापले। सांगा आपलं नाव। तिलोत्तमा प्रमोद चौधरी, पागोरा। आपण ग्रामपंचायत सदस्य आहात का? हो। तर ही जी प्लास्टिक कंपनी बनत आहे तर आपल्याला माहित होती का की प्लास्टिक कंपनी बनत आहे आपल्या गावात? म्हणजे नाही का, हा पूर्ण मैदान झालेला होता आणि मग असे का होत आहे असे चर्चा नाही का जी, तर प्लास्टिक कंपनी असे म्हणत होते गावामध्ये, नाही का, असे लहान पोरं कोणी बी असे म्हणत होते, ते मला माहीत होते। आणि मग मीटिंग होती आमची आणि हा कागद म्हणजे हे वार्ताहर त्याच पहिल्या दिवशी आली होती। आता सकाळी बाबूजी म्हणजे कोणत्या चर्चा न करता बाबूजीनं पहिलाच सवाल केला का तुमच्या गावी का होते, तर मी म्हणलो प्लास्टिक कंपनी म्हणतेच बापा म्हणलं, पण प्लास्टिक कंपनी हा म्हणलो गावाचा दूषित परिणाम आहे, एवढा मी बोललो। मग याच्या नंतर मग आमच्या अशात मग चर्चा झाल्या। या प्लास्टिक कंपनीला ग्रामपंचायत सदस्य या नात्याने आपला विरोध आहे का? हो, प्लास्टिक कंपनीला माझा विरोध आहे, कारण मी गावातल्या नागरिक या नात्याने मी बोलत आहो। मॅडम, प्लास्टिक कंपनीची एनओसी दिली तर पागोरा ग्रामवासियांना याची कल्पना होती का? नाही नव्हती, पण आम्ही चूक झाला म्हणता आम्हाला माफ करून घेतील। पण आम्हाला असं वाटलं का चल बाबा गावाले आपले पागोऱ्याचे जातील तिथं कामावर, असं आम्ही असेच म्हणलं बाबा, आम्ही असे मिटिंगामध्ये केला। कोणत्या गावकऱ्यांना याची जाणीव होती का? नाही। तेथील जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांना पण या गोष्टीची कल्पना नाही। पण मॅडम होत्या ना, पागोऱ्यावाल्या मॅडम होत्याच। मॅडम म्हणतात मला काही कल्पना नाही, त्याच्या काठीच नाही का बाबूजीनं म्हणलं होती ना, पण ते लक्ष नाही केलं काही। मी सह्या घेतल्या सह्या घेतला ना, हे सगळं मजकूर लिहून सह्या घेतल्या। मॅडम होत्या ना, मॅडम नाही हो म्हणला ना। आपलं नाव? माया नटेश बारेकर, राहणार पागोरा। आमच्या गावात प्लास्टिक कंपनी बनत आहे, तिच्याने शाळेच्या मुलांना गावांना प्रदूषण होईल आणि त्याच्याने आम्हाला खूप त्रास होईल। याच्यासाठी ही कंपनी बंद करण्याची इच्छा आहे।